ब्रेकिंग कोकण स्टार न्यूज। रत्नागिरीतील जनतेचे आरोग्यास धोका निर्माण होण्यासाठी, नवीन साथ निर्माण होण्यासाठी शिवसेनेचे सत्ताधारी कारभारी वाट तर पाहत नाहीत ना, होतोय सवाल। हा आहे रत्नागिरीतील 4 रस्ता हायवे। या रस्त्यावर गटाराचे जंतुयुक्त पाणी, दुर्गंधयुक्त पाणी साचले आहे। या रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे। या दुर्गंधयुक्त पाण्यामुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत। या समस्येसाठी नागरिकांनी शिवसेनेच्या नगर परिषदेच्या कारभाऱ्यांकडे, सत्ताधाऱ्यांकडे लेखी निवेदने देऊनही या समस्येकडे येथील सत्ताधारी कारभारी ढुंकूनही पाहत नाही। येथे रोगराई पसरण्याची, नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची वाट तर शिवसेनेचे कारभारी पाहत नाहीत। सांडपाण्याचा सामना रत्नागिरीतील नागरिकांना करावा लागत आहे। हे कोणाचं दुर्दैव? या रस्त्यावर सांडपाणी साठून इथे तलावच निर्माण झाला आहे। या पाण्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे आणि नागरिकही या दुर्गंधीने त्रस्त झाले आहेत। या समस्येकडे शिवसेनेचे लोकप्रतिनिधी यांच्या उदासीनतेमुळे या समस्येचा सामना जनतेला करावा लागत आहे। कोरोनासारख्या साथीबरोबर आणखी येथे नवीन साथ पसरावी असे तर सेनेच्या कारभाऱ्यांच्या मनात नाही ना। आता जसं म्हणालच ना तसंच। नमस्कार। 80 फुटे हायवे हा चौकाचं प्रचंड पाणी तुंबलेलं आहे। गटाराच्या पाण्यास घाण प्रचंड मारत आहे। प्रदूषण होत आहे आणि ते साम्राज्य पसरलेलं आहे। या भागातील नगरसेवक नेमकं या समस्येकडे दुर्लक्ष करत आहेत की जाणून बुजून हे काम ते करत नाहीत? आपण काय सांगाल या संदर्भात? पहिला मुद्दा म्हणजे हा की पहिला हा जो नाका होता हा मांडवी नाका म्हणून ओळखला जात होता, परंतु आता काही महिने किंवा काही वर्ष हा नाका जिथे पाणी तुंबतं तो नाका म्हणून ओळखला जातोय। या गोष्टीची लाज वाटते खरं तर सांगायला, पण परिस्थिती अशी आहे की पहिलं या ठिकाणी पावसाचं पाणी तुंबत होतं, आत्ता या ठिकाणी हे गटाराचं सांडपाणी जे आहे ते तुंबतंय। या बिल्डिंगमधले किंवा या साईडने कोणतेही दूषित पाणी येत नसताना वरून ज्या 2 मोठ्या गटारं आलेली आहेत 80 फुटी हायवेची, ती या चौकात येऊन एकत्र मिळत आहेत आणि ते पाणी उलटं या ठिकाणी सर्व साचतंय। कारण या ठिकाणी थोडासा उताराचा भाग आहे, त्यामुळे हे सगळं या ठिकाणी पाणी साचतंय। या अपार्टमेंटमध्ये राहणारी जी लोक आहेत त्यांच्या जाण्या येण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्यात हे पाणी थांबतंय, किंवा या अपार्टमेंटमध्ये जे दुकानगाड्या आहेत त्यांच्या व्यवसायाच्या जागेच्या बरोबर समोर हे पाणी तुंबलेलं आहे। तर माझा सवाल फक्त एवढाच आहे की इथे आम्ही व्यवसाय कसा करावा, किंवा इथे आमचं जे गिराईक येणार आहे ते कसं येईल? तिथले या प्रभागातील नगरसेवक शिवसेनेचे आहेत, काय नेमकं या कामाच्या बाबतीत उदासीन आहेत की आपल्या समस्येकडे लक्ष देत नाही आहेत? नगरसेवक म्हणण्यापेक्षा आपण वेळोवेळी आम्ही या समस्येला घेऊन नगराध्यक्षांकडे जात होतो किंवा नगर परिषदेमध्ये जात होतो। CO साहेबांना याचं लेखी निवेदन दिलेलं आहे, कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे, परंतु त्यांच्याकडून कोणतीही दखल घेतलेली या ठिकाणी दिसत नाही आहे। जर दखल घेतली गेली असती तर आज आमचा हा प्रश्न सुटला असता आणि आम्हाला या दुर्गंधीच्या पाण्यात राहावं लागलं नसतं। निवेदन देते असं नगराध्यक्षांचं काय वक्तव्य होतं? आपण काय सांगाल, आश्वासन काय दिलं होतं? त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही हा जो हे आहे प्रश्न आहे तो सोडवण्याकडे आम्ही पूर्णतः लक्ष देतोय किंवा पूर्ण प्रयत्न करतोय, पण त्या प्रयत्नांना आम्हाला काही यश मिळत नाही आहे। सत्ता सेनेची आहे, नगरसेवक सेनेची आहे, सत्ता पूर्णपणे 100% शिवसेनेचं इथे राज्य आहे। असं असताना विरोधच कोण नाही आहे, विरोधकच कोण नाहीत, असं असताना प्रयत्न करतो हे सांगणं कितपत उचित आहे? मुख्य मुद्दा म्हणजे हा तर साधा सांडपाण्याचा प्रश्न आहे, याच्यात काय राजकारणाचा विषय येत नाही असं मला वाटतं। हा साधा मुद्दा आहे। जर एखाद्या कोणी नगराध्यक्ष म्हणा किंवा कोणी सत्ताधाऱ्यांनी ठरवलं तरी हा प्रश्न एका 2-4 दिवसात सुटू शकतो, पण तरीही याकडे दुर्लक्ष केलं जात आहे। हा टिंगल किंवा टवाळीचा विषय म्हणून दुर्लक्ष केलं जात आहे, परंतु या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना याचा सगळ्यात जास्त त्रास होतोय। या तुमच्या माध्यमातून आम्हाला विनंती करायची आहे सर्वांना की कृपा करून या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या, कारण खरंच आमचं जीणं मुश्किल झालेलं आहे या ठिकाणी। या 4 रस्त्यावरील तुंबलेल्या सांडपाण्याच्या समस्येबाबत नगर परिषद
कारभारी प्रशासन शिव लोकप्रतिनिधींना निवेदने देऊनही नागरिकांना न्याय मिळाला नाही। आता मायबाप राज्य सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या समस्येकडे लक्ष देतील काय आणि जनतेला या समस्येतून मुक्त करतील काय, या आशेवर येथील नागरिक आहेत। येथील सेनेचे कारभारी ही साधी समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असते तर ही समस्या मार्गी लागली असती। एकीकडे रत्नागिरीतील कारभारी सांगतात स्वच्छ रत्नागिरी सुंदर रत्नागिरी आणि दुसरीकडे रत्नागिरी अस्वच्छता करण्यासाठी हे कारभारी दिसतात। हेच काय बाळासाहेब ठाकरेंच्या सेनेचे समाजहित? हेच काय बाळासाहेबांचे शिवसैनिकांना बाळकडू? टक्केवारीपेक्षा रत्नागिरीतील समस्या सोडवून नागरिकांच्या मतांचा टक्का वाढविण्यासाठी शिवसेनेने काम केले पाहिजे, तर देशाचा पर्यायाने जिल्ह्याचा विकास होईल यात शंका नाही। कोकण स्टार न्यूजसाठी रवींद्र साळवी, रत्नागिरी।